खरं तर आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दांचा मार असतो, पण पडळकरांना तो मार लागत नाहीये। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पातळी सोडली आणि जयंत पाटलांवर टीका केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी याआधी सुद्धा त्यांना तंबी दिली, पण तरी सुद्धा पडळकर बेताल वक्तव्यापासून दूर व्हायला तयार नाहीयेत। पुन्हा एकदा त्यांच्या त्या बेताल वक्तव्यावरून एक नवं राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे। गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही पडळकर ऐकेनात। आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, या सल्ला मी त्यांना दिला आहे। पडळकरांना आवरणार कोण? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा पातळी सोडून टीका केली आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। काही दिवसांपूर्वीच पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा पडळकर यांची जीभ घसरली आहे। मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे। मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। पडळकरांच्या या बेलगाम वक्तव्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। विरोधकांनी पडळकरांबरोबर मुख्यमंत्री फडणवीसांवर सुद्धा निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो, तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती, तुम्ही त्यांचे कान धरले होते, तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर समोर समोर मीडिया समोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही। वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातळीवरती जाऊन बोलायचं आणि समोर सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या। सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात। पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल, ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल, तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करतायत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत, हे या देशात झालं नव्हतं। या देशाला जी एक महान परंपरा होती बरं का, स्वच्छ निर्मळ राजकारणाची, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये। याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही। मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का नाही दिली हा शंका येता, कारण की जे वक्तव्य त्यांचं येते त्याच्यावरून त्यांना तंबी दिलेली नाही। पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर जयंत पाटील यांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र भाजपकडून पडळकरांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न दिसून आला। नाही, मला असं वाटतं की मागच्या घटनेनंतर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली। आज त्यांनी त्याचा उल्लेख कसा केला, त्यांना कोणी गोप्या म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं, त्यांना मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं। याच्यामध्ये काही संदर्भ आहेत। त्यांच्यावर व्यक्तिगत ज्या टीका टिप्पणी झाल्या पडळकरावर, त्यावर त्यांच्या भावना व्यक्त त्यांनी केल्या आहे। पडळकर यांनी या आधीही जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना समज दिली। मात्र त्यानंतरही पडळकर यांनी पुन्हा एकदा पाटलांवर जहाल टीका केल्यानं त्यांना आवरणार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।